नमस्कार, आपल्यासोबत आहेत दिलीप मुळे सर. सर नमस्कार, आपलं स्वागत आहे. नमस्कार. आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी नर्गिस गौर यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. आपण आपली भावना कशी व्यक्त करत आहे? आमचा क्लब आहे जो रोटरी क्लब साऊथ मुंबई कफ परेड असं नावाचा, त्या क्लबच्या त्या अध्यक्षा झालेल्या आहेत आणि माझी त्यांची फार म्हणजे माझ्या हिशोबाने जवळजवळ 20 वर्षापासूनची ओळख आहे आणि अत्यंत आमच्या संस्थेमध्ये काम करणाऱ्या बाई आहे आणि एज्युकेशन म्हणजे शैक्षणिक याच्यासाठी त्यांनी फार आपलं आयुष्य आतापर्यंत दिलेलं आहे. लहान मुलांना शिकवणे, त्यांच्यासाठी मदत करणे आणि त्यासाठी अगदी लांब पालघर डहाणूपर्यंत जाऊन त्यांचं शिक्षण करणे अशा प्रकारचं काम त्यांनी केलेलं आहे. मी त्यांना पूर्ण शुभेच्छा देतो आहे आणि त्यांचं हे वर्षसुद्धा तेवढ्याच ताकदीने त्या हे करतील असं मी आशा करतो. साधारणतः नवीन योजना काय असणार आहे? नवीन योजना त्यांच्या ज्या क्लब आमच्याकडे काय माहिती आहे का, रोटरीमध्ये ह्या डिस्ट्रिक्टमध्ये आमचा जो 3141 मुंबई डिस्ट्रिक्ट आहे त्याच्यामध्ये 121 क्लब्स आहेत. त्यापैकी एका क्लबच्या त्या अध्यक्ष आहेत. त्यामुळे प्रत्येक क्लबच्या ज्या काही ॲक्टिव्हिटी असतात किंवा जे काही कार्यक्रम असतात त्या प्रत्येक क्लबबद्दल मी सांगू शकणार नाही, पण आमचा एक डिस्ट्रिक्ट म्हणून 3141 म्हणून आमचे जे काही कार्यक्रम आहेत त्याबद्दल मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. प्रथम म्हणजे बरेच क्लब्स मेडिकल कॅम्प्स ऑर्गनाईज करत असतात. तर त्यामध्ये ह्या वर्षी आम्ही असं केलं आहे की कॅम्प्स ऑर्गनाईज केल्यानंतर आपण पेशंटना फक्त सांगतो की बाबा तुम्हाला हे आहे, तुम्हाला डायबिटीस आहे, तुम्हाला कॅन्सर आहे. कॅन्सर स्क्रीनिंग झाल्यानंतर त्यांना कॅन्सर सांगितल्यानंतर पुढे त्यांच्याकडे रेग्युलर खायला किंवा औषधं घ्यायला पैसे नसतात. त्यामुळे ते सांगितल्यानंतर त्यांचं अर्ध कॉन्फिडन्सच निघून जातो. तर यावर्षी आम्ही असं ठरवलं आहे की 1000 कॅन्सर सर्जरीज आम्ही फ्री ऑफ कॉस्ट करणार आहोत आणि त्याच्यामध्ये 4 प्रकारचे कॅन्सर आहेत. म्हणजे ओरल आहे, सर्वायकल आहे, ब्रेस्ट आहे आणि प्रोस्टेट आहे. असे 4 कॅन्सर ज्यांना आहेत त्यांना आम्ही फ्री ऑफ कॉस्ट करणार आहोत. मुंबईमध्ये ब्लडचा प्रॉब्लेम प्रचंड आहे, तुम्ही सगळे जाणता. तर यावर्षी आम्ही ब्लडचा पूर्ण प्रॉब्लेम हे करण्यासाठी 3 ब्लड व्हॅन दिलेल्या आहेत. त्या वर्षभर फ्लाय करतील आणि आमचे रोटेरियन्सही काही ठराविक दिवशी ब्लड डोनेशन करणार आहे. नंतर पोलीस स्टेशन्सच्या म्हणजे त्यांची जी काय आत्ताची परिस्थिती आहे ती फार काही चांगली नाही आहे आणि लेडी ऑफिसरसाठी तर खूप ते जिकिरीचं होतं. प्रॉपर टॉयलेट व्यवस्था वगैरे नाही आहे. तर आम्ही सुरुवातीला 5 मॉडेल पोलीस स्टेशन्स तयार करतो आहे. त्याच्याबरोबरीने आम्ही प्रोस्थेटिक लिम्स आहे, नंतर डेंटल कॅम्प्स आहेत, पण डेंटल कॅम्प थोडे वेगळे ट्रक ड्रायव्हर, फ्रॅक्चर ड्रायव्हर यांच्यासाठी करून त्याच्यामध्ये जर आम्हाला काही कॅन्सरचे पेशंट मिळाले तर आम्ही त्या सेलला आमच्या देऊन परत त्यांच्या फ्री सर्जरीज करणार आहोत. असे काही आमचे डिस्ट्रिक्टचे उपक्रम आहेत. ह्यांचे जे बॉम्बे साऊथचे उपक्रम आहेत त्याच्याबद्दल नर्गिसच तुम्हाला सांगतील, पण तुम्ही त्यांच्याशी बोला. थँक्यू सर.